नमस्कार. बालभारतीच्या पुस्तकातल्या काही आठवणी पुन्हा एकदा ताज्या करूया. आज आपण एक अशी कविता अनुभवणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्याच मनात कुठेतरी खोलवर जपलेली आहे. ही कविता आहे एका भावाची, आपल्या बहिणीसाठी व्याकुळ झालेल्या त्याच्या मनाची. चला तर मग सुरेश भट यांच्या भाऊबीज या हृदयस्पर्शी कवितेत स्वतःला हरवून जाऊया. अरे वा, हे चित्र बघून आठवलं का काही? मला खात्री आहे आपल्यापैकी अनेकांना शाळेचे दिवस अगदी डोळ्यासमोर आले असतील. बालभारतीच्या पुस्तकातलं हे पान आणि ही कविता. चला, ह्याच आठवणींना घेऊन पुन्हा एकदा त्या दिवसांमध्ये जाऊया आणि ही कविता जगूया. चला, आधी आपण ही पूर्ण कविता ऐकूया. प्रत्येक शब्दातला भाव, प्रत्येक ओळीतली व्याकुळता ती अनुभवण्याचा प्रयत्न करूया. जणू काही तो भाऊ आपणच आहोत. उद्याचीच भाऊबीज, कोण मला ओवाळेल, कोण ओवाळणीसाठी मजस्वे झगडेल. इथे आज पडलू मी माझ्या गावाहून दूर, कुणा घालू ओवाळणी लागे मला हुरहुर. इथे साऱ्याच बहिणी परक्या ह्या नगरात, परी असे निराळीच माझ्या बहिणीची प्रीत. कसे बहिणीचे नाते, कशी बहिणीची माया, ओवाळणी मागत असे सालभर भांडुनिया. उद्याचीच भाऊबीज महोत्सव घरोघरी आणि पाहीन हे सारे एकटाच वेड्यापरी. कशी वाटली कविता? एकदम काळजाला हात घालते नाही का? या कवितेच्या प्रत्येक शब्दात ना एक खूप खोल भावना दडलेली आहे. चला तर मग या ओळींमागची ती व्याकुळता आणि ते प्रेम जरा आणखी जवळून समजून घेऊया. बघा, कवितेची सुरुवातच होतीये या प्रश्नांनी, आणि हा प्रश्न साधा नाहीये. यात एक मोठी पोकळी आहे, एकटेपणाची जाणीव आहे. म्हणजे बघा, इथे त्या भावाला फक्त ओवाळणीची आठवण येते असं नाहीये, तर त्याला आठवतंय ते प्रेमळ भांडण, ओवाळणीसाठी होणारी ती छोटीशी झटापट. खरं आहे ना, याच गोष्टींमध्ये तर नात्याची खरी मजा असते. आणि आज तो या सगळ्यालाच मुकतोय. त्यामुळेच त्याचा एकटेपणा खूप जास्त जाणवतोय. आणि मग हा एकटेपणा आणखी का वाढतो? कारण आता फक्त भावना नाहीयेत, तर खरोखर अंतर आहे. तो सांगतोय की मी माझ्या गावापासून, माझ्या घरापासून कितीतरी दूर आहे. आणि तो हुरहुर शब्द काय अचूक वापरलाय नाही. मनातली ती रुकरुक, ती ओढ, सगळं काही त्या एका शब्दात येतं. विचार करा, ओवाळणीसाठी भेटवस्तू तर आहे, पण ती हक्काने घेणारी त्याची बहीणच जवळ नाही. मग कसं वाटेल? आणि या मोठ्या शहरात काय आहे? माणसं तर खूप आहेत, पण आपलं कोण आहे ही भावना किती मोठी आहे. तो भाऊ म्हणतोय की या शहरात इतरही बहिणी आहेत, पण त्या परक्या आहेत. माझ्या स्वतःच्या बहिणीची जी माया आहे, तिची जी प्रीत आहे, ती निराळीच आहे. तिची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही. आणि हे किती खरं आहे नाही का? आणि मग त्याला आठवतं त्यांच्या नात्याचं ते खास रूप, ते गोड भांडण आणि त्या भांडणात लपलेलं ते निखळ प्रेम. कवीला जणू काही आश्चर्यच वाटते की काय अजब नातं आहे हे. जी बहीण वर्षभर लहान सहान गोष्टींवरून भांडते, रुसते, तीच भाऊबीजेला अगदी हक्काने ओवाळणी मागते. खरं तर ते भांडण नसतंच, ती माया असते, तो अधिकार असतो, त्या मागणीत प्रेम असतं, हक्क असतो. आणि मग येतो कवितेचा शेवट, जो त्या भावाचा एकटेपणा अगदी टोकाला नेऊन ठेवतो. विचार करा, सगळ्यांच्या घरी भाऊबीजेचा सण साजरा होतोय, सगळीकडे आनंदी आनंद आहे. आणि हा भाऊ, तो हे सगळं एकटाच पाहणार आहे, एका वेड्यासारखा. आजूबाजूचा आनंद बघून त्याला जास्त त्रास होतोय. वेड्यापरी हा एक शब्द त्याची अवस्था सांगायला पुरेसा आहे. खूपच हृदयस्पर्शी आहे हे. तर ही संपूर्ण कविता अनुभवल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. या कवितेच्या केंद्रस्थानी आहे एक अतूट नातं, जे अंतरामुळे एका संघर्षातून जातंय, पण तरीही घट्ट आहे. इथे बघा, आपल्याला कवितेतला तो संघर्ष अगदी स्पष्ट दिसतो. एका बाजूला आहे भौतिक अंतर, म्हणजे तो घरापासून, गावापासून खूप दूर आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, तर घट्ट भावनिक नातं. बहिणीचं प्रेम, तिचं आठवणी या इतक्या घट्ट आहेत की हे महिलांचं अंतर त्या नात्याला अजिबात कमजोर करू शकत नाही. शरीर दूर आहे हो, पण मन ते पूर्णपणे आपल्या बहिणीजवळच आहे. ही कविता ऐकताना असं नाही वाटत का की ही फक्त त्या भावाची नाही, तर कुठेतरी थोडीशी आपली पण गोष्ट आहे. नकळत आपलं मनसुद्धा आपल्या आठवणींमध्ये रमतं. तर ही कविता पुन्हा एकदा ऐकताना कोणती आठवण जागी झाली मनात? नक्कीच काहीतरी आठवलं असेल. शाळेतले दिवस असतील किंवा आपल्या भावा बहिणींसोबतचे काही गोड क्षण,
हो ना, कारण याच आठवणी तर या नात्याचा सगळ्यात मोठा ठेवा आहेत. म्हणूनच भाऊबीज ही फक्त एका सणाची कविता राहत नाही, ती बनते भाऊ बहिणीच्या नात्यातल्या मायेची, विरहाची आणि त्या अतूट जिव्हाळ्याची एक हळवी आठवण. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या कवितेसोबत. धन्यवाद.